किरण ऑल सेट जसं तिकडनं सेटअप कंप्लीट होईल आम्हाला सिग्नल करा म्हणजे आम्ही मॅच ऑन करू. कंपास 2 मिनिटं सामना थांबवायचा जोपर्यंत आयोजन समितीचा इशारा येत नाही तोपर्यंत मॅच आपण सुरू करू नका. डीजे उमेश सर थोडा संपर्क साधा. चला ऑल सेट मॅच सुरू करायला हरकत नाहीये. सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील डावखुऱ्या हाताचा एक घातक फलंदाज बाहुबली सुमित ढेकले आणि त्याच्या सोबतीनं मुंबईचा वंडर बॉय फरदीन काझी. अंपायर चालायला ग्रीन सिग्नल. टाइम आपण मॅच करतोय. सामन्याला होईल या ठिकाणी सुरुवात. सुमित ढेकले त्याच्या सोबतीनं फरदीन काझी. एक तरफ टीम धमाका क्रिकेट क्लब दिल्ली और दूसरी तरफ हम देख रहे टीम इस मैच में खेल रही है बालाजी 11 राजकोट. ऑल द बेस्ट दोनों टीमों के लिए ढेर सारी शुभकामनाएं. सगळ्यात आपण मॅच मध्ये सामन्याला होतीये सुरुवात. बॉलिंग ट्रॅक वरती अनुराग शार सर सज्ज झालाय. पहिलं षटक. फिल्डिंग तुम्ही पाहता एक डीप मध्ये मिड विकेट करण अंबाला. पहिलाच बॉल बॅकलिफ्टचा अप्रतिम वापर. बॉल येतो डीप मध्ये मिड विकेटला. सिंगल कंप्लीट. करण अंबाला वरती थोडासा दबाव बनवला होता. फर्स्ट फरदीनं कॉल केला होता की सेकंड बनेल. सुमितनं देखील सांगितलं यस आणि ते प्रेशर आलं आणि मिसफील्ड झाली आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण होतात. सुरुवात झाली या मॅचची. ऑन दी मार्क टीम बालाजी 11 राजकोट आणि समोर धमाका क्रिकेट क्लब दिल्ली. बॉल तयार. लेफ्टी अगेन्स्ट लेफ्टी रनची संधी आहे. फटका फसलाय. बॉल हवेत आहे. एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. लास्ट मोमेंटला स्टॉप केलाय आणि सुरुवात चांगली झाली आहे. सुमित ढेकले आणि अगदी बॅट आणि बॉलचा संपर्क सध्या चांगला जुळतोय आणि मागच्या 2 बॉल मध्ये 4 धावा सुमित ढेकलेच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. अनुराग प्रचंड मोठं असं नाव गोलंदाजी विश्वातील आणि समोर वन ऑफ द ग्रेट सक्सेसफुल कॅप्टन. आणि मागचे काही दिवस सुमितनं जो संघ बालाजी 11 राजकोट बांधलाय अप्रतिम आहे. एक पॅक टीम बनवण्यामध्ये सुमितचं योगदान आहे. मिडॉनला बीट केलंय. करण अंबाला पोहोचलाय. पुन्हा एकदा 2 धावा या ठिकाणी नाही रोखू शकणार आहे. करण अंबाला धावफलक 2 ने पुढे जाईल. चांगला खेळतोय. अगदी संत आणि सावध. क्रिकेट विथ टेम्परामेंट, क्रिकेट विथ स्किल, क्रिकेट विथ टेक्निक म्हणजे सुमित ढेकले. आणि आज सुमित ढेकलेची बॅट एक वेगळ्या मूड मध्ये कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट हा रोल प्ले करताना सुमित ढेकले आपल्याला पाहायला मिळतोय. आज प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. 20 रुपयामध्ये लकी ड्रॉचं कुपन, एक सायकल आणि त्या सोबतीनं 2 कॅश प्राइज. म्हणजे आज 3 प्रेक्षक असतील. आता पुन्हा एकदा मिडॉनला बीट. आता नाहीये संधी. चाललाय पहिला वार सुमित ढेकलेचा अनुराग वरती सीमा पार आणि या मॅच मधला येतोय हा पहिला बाहुबली चौकार. प्रचंड अशी क्षमता आज प्रत्येक प्लेअर मध्ये. म्हणून तर या सगळ्या खेळाडूंना पाहण्यासाठी मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यात आपल्याला गर्दी पाहायला मिळते. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आता गती कमी केली. पॉइंटच्या वरनं स्क्वेअर कट करायचं होतं सुमित ढेकलेला. यावेळी बॉल राहिलाय अनुरागच्या नावावरती. इकडे मिळतीये सिंगल आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय फरदीन काझी. या स्पर्धेच्या निमित्ताने आमचे लाडके दाजी सन्माननीय प्रसादजी धुमाळ देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. अंतिम बॉल आता या ठिकाणी या पहिल्या P1 चा टाकला जाईल. 6 षटकांची मॅच आहे. 30 मिनिटं 5 षटकांसाठी. राष्ट्रवादी चषकाचे मुख्य आयोजक राजू सरांचा या ठिकाणी शुभागमन झालंय. सर वेलकम. वन ऑफ द ग्रेट क्रिकेट लवर पर्सनॅलिटी. तब्बल 5 लाखाची स्पर्धा देहू रोडला राष्ट्रवादी चषक ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं. राजू सर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम सर. नाउ बॅक टू क्रिकेट. जाऊयात मॅच मध्ये. ऑन स्ट्राइक फलंदाज फरदीन काझी आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर
फरदीनसाठी खोलात टाकला होता, बॅकलिफ्टला खाली आणला, सिंगल कंप्लीट, सेकंडचा कॉल करण अंबाला पुन्हा आला, पुन्हा एकदा यश मिळत आहे दोन्ही बॅटर्सला. कधी कधी शांतता देखील मोठी दहशत निर्माण करू शकते, याचं एक ज्वलंत उदाहरण या मैदानावरती सुमित ढेकले आणि फलंदाजीमध्ये फरदीन काझीचं असलेलं तालमेल आपल्याला सांगून जात आहे. षटक संपल्या मैदानावरती पहिलं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर टीमची टोटल धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते बिन बात 13. हौसलों की तरकश में कोशिश का वह तीर जिंदा रखो, हौसलों की तरकश में कोशिश का वह तीर जिंदा रखो, हार जाए चाहा जिंदगी में सब कुछ मेरे दोस्त, मगर जीतने की उम्मीद फिर से जिंदा रखो. आज जिंकणं आणि हारणं यामधील अंतर तर दुसऱ्या सोबतीला या धुरंधरांचं क्रिकेटसाठी आपण अफाट संख्येनं प्रेक्षक येताना पाहताय. कालच्या रात्रीमध्ये 800K सेलिब्रेशन आपण पाहिलं आणि आज पुन्हा एकदा सबस्क्रायबर मीटर ऑन आहे, तर जरूर सबस्क्राईब करायला विसरू नका. 7070 यूट्यूब चॅनलला 800K कंप्लीट झाली आहे यूट्यूब फॅमिली, अभिनंदन. आणि 7070च्या वतीनं तारिक भाई सय्यद यांच्या वतीनं सगळ्या लाडक्या प्रेक्षकांचं मनपूर्वक आभार. जिन्होंने 7070 को प्यार दिया उन सभी दर्शकों का तारिक भाई सैयद और 7070 कंपनी की ओर से हम दिल से शुक्रिया अदा करते हैं. ऐसे ही आपका प्यार है. पहिलं षटक संपलंय, टीमची टोटल 13. ओव्हर नंबर सुरू होतीये मैदानावरती 2. ट्रॅक दी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय अविनाश राणा. बॉल तयार. फरदीन काझीसाठी सुमित ढेकलेसाठी फिल्डिंग सेटअप तर सजवला जातोय, बट सध्या फिल्डर सोबत खिळवाड सुरू आहे आणि आता स्विच हिट पिटाऱ्यातनं बाहेर काढलाय सुमित ढेकलेनं आणि येतोय या ठिकाणी चौकार. एक नामांकित समालोचक, मोस्ट ऑफ एनसीपीच्या अनेक टुर्नामेंट कव्हर करताना आपण ज्यांना पाहतो, दुपारीच आमची भेट झाली. गोपी सर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे, वेलकम. शफल झाले, आता कीपर बीट झालाय, कॅचचा कॉल होता. काही काळ धमाका क्रिकेट क्लब दिल्ली पाहू शकता रिएक्शन्स. 4 खेळाडूंच्या डोक्यावरती हात आहेत, तिघांचे हात कमरेवरती आहेत, कारण त्यांना विकेटची किंमत सुमित ढेकलेच्या माहिती आहे. जगत सरकार इकडे बॅकअप देण्यासाठी आले, तोपर्यंत सिंगल या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. कठीण होता झेल थोडासा कीपरसाठी, कदाचित रिले कॅच झाली असती, पण जगत बॅकअप साठी थोडेसे लवकर आत शिरले होते, जिकडे यष्टी रक्षकाला कव्हर करायचं होतं फाईन लेग सर्कलच्या आत असताना. प्रशांत घरत यष्टी रक्षकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतोय. पालघर जिल्ह्यातील अर्नाळा गावचा सुपुत्र आज धमाका क्रिकेट क्लब दिल्लीसाठी खेळतोय. यापेक्षा जास्त पालघरकरांना काय हवंय. 18 धावा स्कोर कार्डवर, विकेट मैदानावरती कोणती गेलेली नाहीये, तर मग एक चांगल्या रन रेटनं मैदानावरती डाव सुरू आहे. मागच्या मॅच मध्ये धावा चेस झाल्या आणि ते चेस करताना टीम बिहार मधुबनला आपण मैदानावरती पाहिलं. कर्नाटकाच्या विरुद्ध शफल झालाय, स्विच हिटचा फटका आलाय. मुंबईचा वंडर बॉय फरदीन काझी आपल्या रंगात आलाय आणि स्विच हिट, बॉल थर्ड मॅन, बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. का सजवलाय फरदीन काझी. फरदीन आणि सुमित ही जोडी जर मैदानावरती जमली तर 6 षटक आणि 80-85 जास्त लांब नाहीयेत. यावेळी शफल झाले, फाईन लेगच्या वरनं उडवायचा होता, थोडीशी दुखापत आणि कॉलिंग तिकडे नाही झालं आणि सुमित ढेकलेची विकेट रन आउटच्या स्वरूपात जातीये. चुकीचा कॉल झाला सुमित ढेकलेकडनं. फरदीन काझीला दुखापत झाली, ते मात्र बॉलकडे पाहत देखील नव्हते. पाणी हवंय का अंपास? यस, ऑल ओके. फरदीन तिकडे मात्र इशारा करतोय आणि पाहू शकता तुम्ही अशा दुखापती ज्यावेळी खेळाडूंना होतात त्यावेळी फर्स्ट एड त्या सोबतीनं अगदी फिजिओ असणं सगळं गरजेचं आहे. आणि या स्पर्धेमध्ये अगदी खेळाडूंची काळजी स्वर्गीय बाजीराव मधुकर तरस स्मृती चषक घेत आहे आणि अँब्युलन्स देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, डॉक्टर्स त्या ठिकाणी उपस्थित आहेत. 22ला पहिला धक्का लागलाय, सांघिक यश मिळालंय, फलंदाज बाद झालेत मैदानाच्या आत. सुमित ढेकले चांगल्या फॉर्म मध्ये होता आज सुमित ढेकले आणि रनआउटच्या स्वरूपात ही विकेट जणू काही आपण म्हणूया गिफ्ट मिळाली आहे धमाका क्रिकेट क्लब दिल्लीला. आणि न्यू बॅटर
मैदानावरती दाखल होतोय. वारेटचा भिवंडीचा सुपरस्टार अर्धशतकांचा राजा प्रथमेश ठाकरे. आला रे आला, ठाकरे आला. फरदीन काजीच्या सोबतीनं नंबर 3 वरती बॅटिंग साठी प्रथमेश ठाकरे तयार झाला. 22वा धावफलकावरती विकेट गेली आतापर्यंत एक. पहिलं सांघिक यश मिळाल्यानंतर आता चार्जअप होईल धमाका क्रिकेट क्लब दिल्ली आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळती आहे बालाजी 11 राजकोट. वॉर ऑफ टायटल्स ही लढाई सिताऱ्यांमधली आहे आणि या सिताऱ्यांच्या लढाईमध्ये आज अपयश आणि यश या सगळ्या गोष्टी अनुभवायला मिळतील. परफेक्ट वाईड यॉर्कर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चाललाय. विकेट गेल्यानंतर थोडासा दबाव बनवलाय अविनाश राणानं. कॅप बॉल टाकला होता अवे फ्रॉम द बॉडी, थोडस दूर ठेवलं आणि एक चांगला यॉर्कर सबमरीन बॉलिंग सध्या आपल्याला पाहायला मिळते. जगत सरकारनं तिकडे बॉल कॅरी केला. पुन्हा एकदा सज्ज होतं अविनाश राणा. अजून एक खोलवा टप्प्याचा बॉल शॉर्ट थर्डमॅनला, तिकडे फिल्डर्सला मागे बॅकअप दिलं जाईल आणि एक सिंगल स्कोर कार्ड वरती ऍड होतीये आणि एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे जाईल. टीमची टोटल 2 षटकांचा खेळ संपलाय. एक चांगल्या धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात 23. 2 ओवर का खेल खत्म होने के बाद बालाजी 11 राजकोट 23 पे 1 विकेट गंवाने के बाद बैटिंग कर रही है और सामने खेल रही है टीम धमाका क्रिकेट क्लब दिल्ली. चेक या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहेत सचिन भाऊ गवळी आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत, हार्दिक असं अभिनंदन. स्मृती चषक 2024 मध्ये ओव्हर टू कॉम्बॉक्स. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा झाले 23. 11.50 या सरासरीनं बॅटिंग मैदानावरती होतीये. या सरासरीनं बॅटिंग मैदानावरती झाली तर 69 ते 70 धावा प्रोजेक्टेड स्कोर सध्या आपल्याला दाखवेल. फरदीन काजीच्या बॅटकडे लक्ष लागलंय बालाजी 11 राजकोटचं, त्याच्या पाठीराख्यांचं. सध्या भन्नाट चर्चेत टेनिस बॉल क्रिकेट विश्वात फरदीन काजीचं नाव. मुंबईच्या क्रिकेटमध्ये प्रथमेश पवार नानाला आयडल मानत क्रिकेटच्या पटलावरती फरदीन काजीने केलेली सुरुवात उल्लेखनीय राहिली आहे. अनुराग बॉलिंग ट्रॅकवर सेकंड स्पेल मध्ये आला आणि वेलकम केलं फरदीन काझीनं. ऑन द राईज, लॉंग ऑन, बाउंड्री लाईनच्या बाहेर फरदीन काझीच्या बॅटमधनं आलाय एक दमदार फटका षटकार. शॉट ऍक्शन रिप्ले या पुन्हा पाहूयात. बॉल मैदानावरती अगदी परत नक्की चलाय. काय शॉट होता फरदीन काझीचा. शफल झाले, जसा बॅटच्या समोर दिसला पाठवला लॉन्ग ऑनच्या वरनं. वत्स के लड़कर जो नसीब बदल दे इंसान वही है जो अपनी तकदीर बदल दे. कल क्या होगा कभी मत सोचो, क्या पता कल वक्त खुद अपनी तस्वीर बदल दे. आपली वेळ बदलवत असताना फरदीन काझी ऑन साइडला आता फटका फसलाय. बॉल हवेत आहे, मिड ऑन नाहीये. मिड विकेट पोहोचेल का की बॉलर नाही. 3 तिकडा काम बिगडा. कॅच झाली आहे इथे मैदानावरती. धरणीला दान, जीवनदान फरदीन काझीला. रन्स मिळतील मैदानावरती 2. कॅचिटचा कॉल खरं तर मिड ऑफच्या फिल्डर कडनं व्हायला हवा होता. गोलंदाज देखील त्या ठिकाणी अगदी आपण पाहायला ट्राय करत होते अनुराग आणि त्यामुळे इकडे कॉल नाही झालाय. धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतंय 2 ने पुढे फ्लॅग होत असताना टीमची टोटल 41 धावा, 31 धावा धावफलकावरती 31. 31 धावा स्कोर कार्डवर. विकेट गेली आहे सुमित ढेकलेची एक. कोणत्याही बॉलर्सच्या खात्यामध्ये अजूनही विकेट नाहीये. करण अंबाला, विश्वजित ठाकूर त्यांचं बॉलिंग साठी येणं बाकी आहे. अनुराग तयार आहे. फटका चांगला फरदीनचा. मिड ऑफला समोर फिल्डर आणि बरोबर त्या ट्रॅप मध्ये फसवलंय आणि विकेट मिळते अनुरागला. फरदीन काझी मैदानाच्या बाहेर. धक्का पहिला लागलाय अगदी टीम बालाजी 11 राजकोटला, जिकडे गोलंदाजाच्या खात्यामध्ये विकेट जाईल आणि 1 रन आउट आहे. अशा 2 विकेट्स आतापर्यंत गेलेत. विकेट फरदीन काझी बॅक टू द आउट. 31 ला 2 सध्या चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. एक षटकार लाजवाब होता फरदीन काझीचा. एक्सपीजीचा चौकार त्याच्या बॅट मधून आला आणि 2 विकेट्स गेल्यानंतर 31 ला 2 सध्या चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. न्यू बॅटर मैदानावरती दाखल होतं. दीपक गडवी कच्छ मधील बूथचा खेळाडू मैदानावरती बॅटिंग साठी दाखल होतोय. स्वर्गीय बाजीराव मधुकर तर स्मृती चषक
आणि आज एका बाजूला कर्नाटक, दुसऱ्या बाजूला बिहार, आता दिल्ली क्रिकेट धमाका आणि दुसऱ्या बाजूला बालाजी इलेव्हन राजकोट. पूर्ण भारतभरातनं आज खेळाडू आलेत खेळण्यासाठी. स्वर्गीय बाजीराव मधुकर तरस स्मृती चषक 2024 पहिलंच पर्व आणि यशाच्या उंच शिखरावरती आज ही स्पर्धा आपल्या समोर घेऊन आलेत सन्माननीय संदीप भाऊ घोसगे आणि सनी दादा हापसे मित्र परिवार. वॉर्ड टुर्नामेंट एक स्वप्नावत ड्रीम टुर्नामेंट पुणेकरांसाठी टेनिस बॉल साठी. बॅट पॅड मध्ये फटका चालला, एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधोमध पहिल्या टप्प्यावरती बॉल सीमारेषा पार. दीपक गढवी आला आणि पहिल्याच बॉल वरती स्वॅग से करेंगे आपका वेलकम हे सांगत असताना गोलंदाज अनुरागच्या विरुद्ध आक्रमण चौकार. तू रहना बच के तू रहना. आज प्रत्येकाला मैदानावरती वाचायचंय, प्रत्येकाला स्वतःला सिद्ध करायचंय. तुम्ही स्वतःला सिद्ध करत राहा तेव्हा ही दुनिया तुम्हाला प्रसिद्ध करेल. जग नाव ठेवण्यात व्यस्त आहे, तुम्ही काम करण्यात व्यस्त राहा, मग ही दुनिया मदमस्त. वेगात टाकलाय, अपील हल कसं झालंय, तर रनआउटचा कॉल तिकडे होईल का सांगतात फिल्डर. डायरेक्ट हिट द्यायचंय. अंपायरचं फिंगर त्या ठिकाणी आपण पाहता जात वर आणि फलंदाज त्या ठिकाणी होतात बाद. DRS साठी या ठिकाणी दोन्ही बॅटर्स मध्ये चर्चा सुरू आहे, घेतला जावा की नाही. आणि इकडे नकार देत असताना नॉन स्ट्रायकर इन बॅटर प्रथमेश ठाकरे. आणि आपण पाहताय फक्त बॅट कट सोडून प्रत्येक गोष्टीकडे तुमच्याकडे DRS. अल्ट्रा एज अपने पास नहीं है, खाली कैच आउट के लिए छोड़कर हर एक चीज के लिए आपको DRS दिया जाएगा. आप रनआउट, बाउंड्री चेक, हैंडलिंग ऑफ द बॉल, लेग बिफोर विकेट, बीमर, ओवरस्टेप, साइडलाइन, इन सब चीजों के लिए ले सकते हो. इस बात का ध्यान दोनों टीम के कप्तान को रखना है. इथे विकेट ऍड होतीये. फलंदाज दीपक गढवी बॅक टू डगआउट आणि कचवरनं आलेला एक मोठा प्रवास करून दीपक गढवी नावाचा सितारा मैदानातनं बाहेर झालाय आणि न्यू बॅटर मैदानावरती दाखल होतोय. इन ऍट नंबर 5 प्रदीप पाटील. लकी ड्रॉ साठी कूपन ऑन आहे. 20 रुपयामध्ये तुम्हाला कूपन दिला जाईल. 3 पारितोषिकं आहेत. पहिल्या कूपन मध्ये जी चिठ्ठी येईल त्याला दिली जाईल स्पोर्ट्स सायकल. दुसरे जे 2 कूपन आहेत त्यांच्यासाठी 1000चं टोटल कॅश प्राइज या ठिकाणी दिला जाईल. श्रेयाताई सरस आणि त्या सोबतीनं अक्षय दादा बाजीराव तरस यांच्या माध्यमातून ही पारितोषिक लकी ड्रॉ साठी ठेवण्यात आली आहेत. षटकाराच्या बाहेर जो प्रेक्षक झेल पकडेल त्या प्रेक्षकाला 70-70 स्पोर्ट्सचं ब्रँडेड टी शर्ट आयोजन समितीकडनं दिलं जाईल. 35 लॉस ऑफ 3 कमबॅक सुपर्ब केलाय. धमाका क्रिकेट क्लब दिल्ली या मॅच मध्ये वापसी करत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. सुरुवात चांगली झाली होती. पहिल्या षटकात 13, त्यानंतर रन्स ऑन होते. मग जसा सुमित ढेकले बाद झाला त्यानंतर दीपक गढवीची विकेट जातीये. 3 धक्के आतापर्यंत लागलेत बालाजी इलेव्हन राजकोटला. फरदीन, दीपक, सुमित ढेकले. बॅटन पॅड मध्ये यष्टीरक्षक बीट, सिंगलचा कॉल आणि एक धाव बाईटच्या स्वरूपात धाव फलकावरती नोंदवली जाईल. अप्रतिम बॉलिंग या षटकामध्ये राहिली. कप्तान ने जो भरोसा सेकंड स्पेल में अनुराग के ऊपर दिखाया, उस भरोसे के लिए अपने काबिलियत को साबित करते हुए अनुराग नजर आए. क्योंकि पहले ओवर में थोड़े से महंगे साबित हुए थे अनुराग, और उसके बाद टीम यहां से अगर देखा जाए अनुराग को मोटिवेट करती हुई नजर आई और उसका फायदा इस गेंदबाज ने उठाया. चांगली वापसी या मॅच मध्ये आता अनुरागने देखील केली आहे. 8,822 सबस्क्रायबर युट्यूब फॅमिली सध्या 70 ची. आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार होईल. ओव्हर नंबर सुरू होतीये. मैदानावरती 4 लवकरच येतीये ग्रामीण धमाका बिग बॅश. टोटल कॅश प्राइज 21 लाख रुपयाचं आणि त्या सोबतीनं बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट आयकॉन या सगळ्यांसाठी 2 व्हीलर मोटर बाईक आणि लोकेशन तुम्हाला पाहायला मिळेल भिवंडी विभागातील कोणगावला. ही स्पर्धा कोणगावचे एक नगरसेवक वरुणजी पाटील साहेब आणि त्याच प्रेक्षणीय सामन्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल ग्रामीण स्टार्स वर्सेस गुजरात स्टार्स अशी लढाई. बरोबर 2 जानेवारीला गुजरातचे सितारे आणि त्यांच्या विरुद्ध ठाणे जिल्ह्यातील भिवंडी आणि आजूबाजूच्या पूर्ण परिसरातील ठाणे जिल्ह्यातले सितारे तुम्हाला खेळताना दिसतील. षटक संपली आहेत. आपण पाहताय मैदानावरती आतापर्यंत 3 स्कोर कार्ड वरती 36.
आपण पाहतोय इथे गोलंदाजी मार्क वरती गोलंदाजाला करण अंबाला याला बनवण्यात आलाय, तर करण अंबाला याच्यासाठी प्राइज येत आहे सचिन भाऊ गवळी यांच्या वतीनं प्रत्येक विकेट साठी 500 रुपयांचा कॅश प्राइज आहेत. O2 कॉम्बॉक्स. 36 लॉस ऑफ 3. 12च्या सरासरीनं सध्या धावा धमाका क्रिकेट क्लब दिल्लीच्या अगेन्स्ट बनवलेत आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती तयार झालाय मिस्टर ISPL करण अंबाला. हरियाणातील अंबाला शहराचा सितारा करण, अर्थातच अभिषेक दलोर. पहिलाच बॉल टाकला करण अंबालानं डॉट. टेनिस बॉल क्रिकेट विश्वात फार कमी काळात प्रसिद्धीला आलेला क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव करण अंबाला. लास्ट सीझन ISPL प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हा खेळाडू राहिला. कठीण काळात त्यांना अगदी मैदानावरती अश्रू देखील ढाळले. तदनंतर त्यानं केलेलं पुनरागमन उभ्या टेनिस बॉल क्रिकेट विश्वानं पाहिलं आणि करण अंबालानं पुन्हा टेनिस बॉल क्रिकेट जगताला ISPLच्या पहिल्या पर्वात सांगितलं, कम बॅक इज ऑलवेज बेटर दॅन युअर स्ट्रॉंगेस्ट सेटअप. पहिला टाकलाय करण अंबालानं डॉट. समोर प्रदीप पाटील. स्विचिटचा फटका सजवलाय, चांगला फिल्डर तिकडे नाहीये. स्वीपर कव्हरला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक डीप थर्डमॅन वरनं पोहोचलेत. वॉर्ड स्टॉप. थर्डचा कॉल. थ्रो थोडासा यष्टीरक्षकापासून दूर आहे आणि 3 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील. काय धावलाय मैदानावरती प्रदीप पाटील आणि त्याच्या सोबतीनं वारेटचा चीता प्रथमेश ठाकरे. धाव फलक 3 ने पुढे जात है. 39 विकेट गेले 3. 39 पर 3 बैटिंग कर रही है टीम बालाजी 11 राजकोट. क्या फील्डिंग की वहां पे, वेल स्टॉप और फील्डर वहां पे खड़े थे प्रशांत घरत. बॉल तयार बॉलिंग ट्रॅक वर करण अंबाला. आतापर्यंत चांगला राहिला करण अंबालाचा सुरुवातीचा प्रवास. एक डॉट नंतर डबल आणि आता अपील अपील अपील. यस, अंपायरचं फिंगर अप आणि करण अंबाला ला मीट या विकेट. फलंदाज बाद प्रथमेश ठाकरे बॅक टू डग आउट. या स्पर्धेनिमित्तानं उपस्थित आहेत या संघटनेतील असणारे उद्योजक सन्माननीय योगेश भाऊ तरस आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित झालाय. मनपूर्वक स्वागत. करण अंबालासाठी प्राइज आहे प्रत्येक विकेट साठी सन्माननीय सचिन भाऊ गवळी यांच्या वतीनं 500 रुपयांचा कैश प्राइज है. पहली विकेट मिली है O2 कॉम्बॉक्स. ओवर द विकेट आए थे करण अंबाला. नीचे रहने वाली एक गेंद थी, चॉप करना था उसको. लास्ट मोमेंट में थर्ड मैन के नजदीक से गैप ढूंढना था. प्रथमेश ठाकरे नहीं साबित कर पाए खुद को और एक बड़ी विकेट करण अंबाला के खाते में आती हुई. करण अंबाला टेनिस क्रिकेट दुनिया का वो नाम जिस नाम से फिलहाल टेनिस बॉल क्रिकेट दुनिया में काफी सारे चाहते दर्शक उसने जमा है. मुश्किलों से भाग जाना हमेशा आसान होता है. हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है. डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में जहा होता है. यह आज साबित किया है करण अंबालाने. जिद्दीसाठी आणि आपल्या चिकाटीसाठी हा खेळाडू ओळखला जातो. मैदानावरती जितका करण अंबाला अग्रेसिव्ह आहे, मैदानाच्या बाहेर तितका शांत आहे. आणि टेनिस बॉल क्रिकेट पट्टूसाठी फिटनेस कसं असायला हवं त्यासाठी करण अंबाला एक ज्वलंत उदाहरण. यानंतर रायगडचा हार्दिक पांड्या देखील तुम्हाला त्याच गोष्टीसाठी पाहायला मिळेल. 39 धावा धावफलकावर आहेत. विकेट गेलेत मैदानावरती 4. 6 षटकांची मॅच. करण अंबालाचं पुनरागमन. न्यू बॅटर मैदानावरती येतोय भरत राम. ओव्हर द विकेट करण अंबाला समोर. अगदी फटका मिड ऑफला ड्राइव्ह केलाय. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि झालाय डायरेक्ट हिट सक्सेसफुल. करण अंबालानं केलं डायरेक्ट हिट आणि बॅटरला सांगितलंय टाटा बाय बाय. कहाणी और किस्सा खतम. 39 लॉस ऑफ 5. 39 ला 5. बालाजी 11 राजकोट. असताना 70 चे कॅमेरामॅन काय टेलिकास्ट आणि नंतर हे क्लोजअप मध्ये अगदी भरपूर चांगल्या दर्जेदार क्वालिटी सोबत डायरेक्ट हिट देखील तिकडे आलं आणि जितकं डायरेक्ट हिट क्वालिटी होतं तितकंच क्वालिटी टेलिकास्ट सध्या 70 ब्रॉडकास्टिंग टीम मैदानावरती करतीये आणि स्पर्धा तुम्ही पाहता स्वर्गीय बाजीराव मधुकर तर स्मृती चषक 2024 पहिल्याच पर्वात भारतीय टेनिस बॉल क्रिकेट जगताला प्रेमात पाडणारी पुणेकरांचा अभिमान या विभागातील
अगदी एक सन्मान वाढवणारी स्पर्धा स्वर्गीय बाजीराव मधुकर तरस स्मृति चषक। नाम तो आपने सुना होगा और किताब इस टूर्नामेंट का आपने आपके आंखों से देखा होगा और माना और जाना होगा इस टूर्नामेंट को, क्योंकि पहले ही संस्करण में टूर्नामेंट काफी ऊंचाई की कदम चूमती हुई आपने आज देखी और ये चौथा डे नाइट इस टूर्नामेंट का। करण अंबाला समोर श्रेयस कदम, यॉर्करनं केलं श्रेयस कदमचं स्वागत। इसके बाद लूजर वर्सेस लूजर का मैच खेला जाएगा, वो 6 ओवर का होगा। इस मैच में हारने वाली टीम अगला मुकाबला यहां से खेलेगी। ये जानकारी डी इवेंट के ऑफिशियल उमेश नायडू सर हमें देते हुए, तो पहला मुकाबला जिस टीम ने हारा है उस टीम को तैयार रहना है। इस मुकाबले की लूजर टीम आपके साथ खेलेगी। करण अंबालाचा अंतिम बॉल, लोवर फुल टॉस, सॉफ्ट हँड ने खेळणे, मिड ऑफ पोचेल चेंडूवरती, एक सिंगल मिळेल। आता थोडीशी मिसफील्ड, पुन्हा एकदा दोन्ही बॅटर्स एकाच ट्रॅकला, सेकंड झाली असती। इकडे लक्ष नव्हतं प्रदीप पाटीलचं, श्रेयसनं कॉल केला होता, मिसफील्ड झाल्यानंतर 2 बनतील, पण आता जीवनदान तिकडे मिळालंय कारण थ्रो कॅरी नाही झालाय आणि थ्रो देखील थोडासा दूर होता यष्टीरक्षकापासून। श्रेयस आले होते अगदी, त्यानंतर थांबले, प्रदीपनं कॉल केला की इकडे रन्स बनतीये, बट लक्ष नव्हतं, मात्र थ्रो खराब आला, त्यामुळे एक सिंगल पूर्ण होतीये आणि जगत सरकार सांगतोय क्या चल रहा है भाई, थ्रो भरपूर लांब होता। या परिसरातील एक सुप्रसिद्ध हिंदी समालोचक अरशद अंसारी सरांचं शुभागमन झालंय। वेलकम है सर आपका, आज हमारे साथ आप आवाज सुन रहे हैं, यही इस विभाग की जो प्रेजेंटेशन बॉक्स में किरण एवले सर और साथ ही साथ हमारा साथ दे रहे हैं टेनिस बॉल क्रिकेट दुनिया का एक मशहूर आवाज चंद्रकांत शेट्टी सर, जुन्नर भूषण और मुंबई भूषण और कई सारे अवार्ड जिन्होंने अपने करताब के बदले जीते, वो चंद्रकांत शेट्टी सर दूसरे इनिंग में हमारे साथ जुड़ जाएंगे। फिजिओ आपल्यासोबत उपस्थित आहेत, पूर्ण ॲम्ब्युलन्स व्हॅन, डॉक्टर आपल्यासोबत उपस्थित आहेत। कोणताही त्रास खेळाडूंना जाणवत असेल लगेच फिजिओ मैदानावरती दाखल होतील। षटक सुरू होईल मैदानावरती 5वं, श्रेयस कदम बॅटिंग ट्रॅक वरती आणि त्याच्या सोबतीनं नो लुक शॉटचा बेताज बादशाह सध्या बॅटिंग ट्रॅक वरती तुम्हाला पाहायला मिळतोय। प्रदीप पाटील बॉलिंग ट्रॅक वरती, गोलंदाज तयार आहे। ओव्हर नंबर मैदानावरती आपण पाहताय 5 आणि गोलंदाजीसाठी सज्ज झालाय गोलंदाज तुम्ही पाहताय विजय गडवाली, थोडस करेक्शन, विजय गडवाली बॉलिंग ट्रॅक वर, फटका, श्रेयस आणि प्रदीप इकडे मैदानावरती खेळतात, सिंगल कंप्लीट, मिसफील्ड आणि 2 धावेचा कॉल, श्रेयसचा कंप्लीट झाला। आता श्रेयसला मिळतील धावा 2। एक चांगला फिनिशर, एक चांगला स्लॉगर आहे, निर्णायक क्षणाला कठीण परिस्थितीमध्ये रन्स बनवण्यासाठी श्रेयस कदमला ओळखलं जातं। मागचं षटक करण अंबालाचं थोडं दबाव वाढवणार होतं, कारण मागच्या 7 बॉल कोणताही चौकार षटकार मैदानावरती आला नाहीये आणि सुरुवात आता डेट ओव्हरची झाली आहे, तोडफोड करावी लागेल। हेलिकॉप्टर बॉयला चांगला बॉल आहे, हा कमी गतीनं टाकलाय, चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। श्रेयस कदमचा जर आपण बॅटिंग स्टान्स पाहिला, अगदी थर्ड लेग स्टिक पासून थोडेसे जास्त बाहेर उभे असतात। जसा बॉलर बॉलिंग ट्रॅक वरती येईल, शफल होत ऑफ स्टिकच्या बाहेर येऊन तो थांबतो आणि त्यानंतर सेकंड वाईड लाईन ग्राह्य धरली जाईल, बॉलरला तिकडे माहिती आहे आणि त्यामुळे दूर ठेवला श्रेयस कदम पासून हा बॉल। चांगली बॉलिंग करतोय विजय गडवाली, रन बॉल, 2 चेंडू 2 दिलेत। इथे देखील टप्पा चांगला आहे, परफेक्ट अगदी आपण पाहताय बॅटन पॅड मध्ये जी जागा बनतीये त्यामध्ये खोलवर टप्प्याचे ब्लॉक होल्स टाकले जातात। ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर, राऊंड विकेट आले, बॅटन पॅड मधनं बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चाललाय। विजय गडवाली एक्सप्रेस सध्या ट्रॅक वरती धावताना आपल्याला पाहायला मिळती है। रन्स बनाने होंगे यहाँ से बालाजी इलेवन राजकोट टीम को विजय गडवाली के खिलाफ, क्योंकि यहाँ से अगर ए ओवर अच्छा जाता है तो अगली ओवर में प्रेशर बनेगा बालाजी इलेवन टीम के ऊपर, क्योंकि 10 का रन रेट आपको आना बेहद जरूरी है। इथे फटका चांगला आहे, आता टायमिंग जुळलाय, हा छक्का नाही, 8 नाही, 10 आहे, यासाठीच तर ओळखलं जातं। एक लॉंगेस्ट 6 येतोय श्रेयस कदमच्या बॅट मधनं, आर नाही तर पार, हा वार श्रेयस कदमचा जाईल सीमा पार आणि येईल एक दमदार षटकार। ठिकाणी आम्ही स्वागत करत आहोत
विनोदजी थोरात साहेब यांचं, गणेशजी यादव साहेब आणि सौरभ लाडी हे कराडचे सगळे उद्योजक या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सगळ्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. श्रेयस कदमच्या बॅट मधून आलेला षटकार आता पॅड वरती जाऊन बॉल आदळला. रनआउट साठी डायरेक्ट हिट. बॅकअप नाहीये. मागे लॉंग ऑन चेंडू वरती येईल. थोडासा उशीर आलाय बट रिझल्ट चांगला आहे की एक्स्ट्रा रन खर्च नाही झाली आहे या सिंगलनं आणि त्या सोबतीनं षटकारानं. स्कोर पुढे जाईल की इकडे DRS ची मागणी केली जातीये का अंपास? सर तोपर्यंत आपण एक विशेष स्वागत करत आहोत. मान्य किरण आरोटे साहेब यांचे आगमन झाले आणि विजय भोंबळे साहेबांचं देखील स्वागत आहे. आणि त्याचबरोबर मावळ संघाला लोकप्रियतेच्या शिखरावर ज्यांच्या मार्गदर्शनाखाली नेलं गेलं असे प्रशांत भाऊ माळसकर साहेब यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. कारण मावळ संघ ज्यावेळेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये खेळत असतो त्यावेळेला प्रशांत भाऊंच्या नावावर तो खेळताना पाहायला मिळतो. प्रशांत भाऊ आपण स्वतः या ठिकाणी आलेला आहात. नॉट आउट. आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. फोटो कॉम्बॉक्स. चला नॉट आउट. ऍक्शन रिप्ले येऊ द्या ऑन स्क्रीन. त्यासाठीच खेळाडू आणि इकडे आपण पाहताय कॅप्टन मैदानावरती थांबलेत. टीमची टोटल 48. ऑफ स्टंपला मिस करत चालला होता बॉल त्यामुळे नॉट आउट घोषित करण्यात आला. 49 लॉस ऑफ 5. थोडा फास्ट खेळायचा वेळ देखील आपल्याकडे कमी आहे त्याची देखील काळजी इकडे प्रत्येक टीम कॅप्टनने घ्यायची आहे. बैठकर वक्त के भरोसे क्यों तू वक्त को बर्बाद करता है. कर मेहनत इतकी की कामयाबी सिर्फ तुझे याद करे. प्रदीप पाटीलला आता इथनं रन्स बनवावा लागतील. टीमला गरज आहे. सुरुवात झाली होती 2 षटकं कोणती विकेट गेली नव्हती. त्यानंतर मैदानावरती आपण पाहिलं करण अंबाला आणि अनुराग लागतो बॅक करताना. फटका चांगला सुपर्ब क्वालिटी शॉट आहे. एक तंत्रशुद्ध फटका इनफिल्डच्या वरनं बॅकवर्ड पॉइंटला बीट करत बॉल सीमारेषा पार. मिळतील धावा 4. पुन्हा एकदा पलटवार. बालाजी 11 राजकोटचा षटक संपली आहेत मैदानावरती 5 धावा झाले 53. 5 ओव्हर का खेल खत्म होने के बाद 53 लॉस ऑफ 5. अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं डॉन. काल आला होता डॉन आणि त्यांना गाजवली कालची रात्र. अर्थातच प्रदीप नैनित नेहा 11 दहिवडी सातारानं काल टेबल टॉप केलं ओपन हाफ. त्यांच्या सोबतीनं आपण पाहिलं रेड डेव्हिल नोएडा रायगड. अंकुर सिंग आणि प्रदीप नैनित हे 2 कॅप्टन काल आज आपल्या टीमला क्वालिफायर मॅच मध्ये घेऊन आले. सबस्क्रायबर मीटर ऑन. आज देखील प्रचंड प्रेक्षक आलेत. आपला मोबाईल फोन आणि त्यासोबत युट्यूब फॅमिली जर 7070 सोबत जॉईन व्हायचं आहे तर सबस्क्राईब करा 7070 युट्यूब चॅनलला. ब्रॉडकास्टिंग विश्वातील एक सर्वाधिक मोठं नाव जे चर्चेत असतं टेनिस बॉल क्रिकेटला ग्लॅमर देण्यामध्ये 7070 तारिक सय्यद यांचं मोठं योगदान. लोवा फुल टॉस करण अंबालाचा चाललाय बॉल अगदी मिड विकेटला. सिंगल कंप्लीट सेकंड साठी निघालेत आणि 2 धावा या ठिकाणी झालेत पूर्ण. धमाका क्रिकेट क्लब दिल्ली आणि त्यांच्या अगेन्स्ट बालाजी 11 राजकोट अशी मैच सध्या मैदानावरती सुरू है. एक अच्छे टोटल की ओर बढ़ रही है. फिलहाल देखा जाए तो टीम बालाजी 11 राजकोट 55 पर 5 ओवर का खेल समाप्त होने के बाद और अभी भी 5 गेंदें आने वाली बची है और 5 गेंदों में श्रेयस कदम अगर 2 बड़े हिट लगाते हैं 70 तक ये टीम जा सकती है. करण अंबाला राइट आर्म ओवर द विकेट. इथे श्रेयस कदमचा फटका फसलाय. करण अंबाला हसलाय. विकेट मिळेल का नाही. क्षणात होत्याचं नव्हतं होत हे क्रिकेट आहे. स्माइल कधीही बदलते. हावभाव बदलतात कारण या मैदानावरती हा खेळच अनप्रेडिक्टेबल है. यहाँ जीतना और हारना ऐसा नहीं है. यहाँ पर खेलना ऐसा नहीं है क्योंकि ये खेल है क्रिकेट. इसमें खेल नहीं है बच्चों का क्योंकि तेल यहाँ पर निकलता है अच्छों का. जब आप प्रेशर में आओगे तो गलती होगी और यहाँ से गलती होती हुई और प्रेशर की सिट्टी बजती हुई. रन मिलेंगे यहाँ से 2 टीम 1 सिंगल और स्कोर जाएगा. अब तक 56 लॉस ऑफ 5 56. आता ही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे.
प्रदीप पाटील त्या ठिकाणी बॅटिंग करतोय. प्रदीप पाटीलच्या सोबतीनं श्रेयस कदम 9 चेंडू 12. प्रदीप बॅटिंग करतात 4 बॉल 7. मागचा चौकार जो प्रदीप पाटीलला मारला ना तो क्वालिटी शॉट होता. फिल्डिंग त्याच्यासाठी पाहता एक थर्ड मॅन समोर एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफच्या मधोमध आता एक्स्ट्रा कव्हरला सरकतोय. ऑन साइडला 3 लॉंग ऑन मिड विकेट स्कोअर लेग. करण अंबाला तयार. तेच तर्रार करण अंबालाचा बॉल गुडलेन स्पॉट वरती टप्पा पडल्यानंतर अगदी खाली राहिलाय आणि चाललाय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. ओव्हर द विकेट आले. करण अंबाला हलकेशी फिंगर रोल करत असताना ऑफ कट यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन बॉल थांबलाय. निर्धाव चेंडूची होतीये त्या ठिकाणी समाप्ती. क्या बॉलिंग करतोय का हा ऍक्शन. नंतर एक साऊंड तो क्रिएट करतोय जेणेकरून बॅटरला मैदानावरती तो अडथळे निर्माण करेल. अजून एक वेगात टाकलेला बॉल स्वतः करण अंबाला डायरेक्ट हिटचा प्रयत्न. बॅकअप आहे. जास्त काही फरक पडणार नाहीये. फक्त एकच धाव मिळतीये. काय बॉलिंग केली आहे अभिषेक दलोर अर्थातच करण अंबालानं. एक विकेट त्याच्या खात्यात आहे आणि आतापर्यंत आपण पाहताय कोणताही चौकार किंवा षटकार करण अंबालानं खर्च केला नाहीये. धमाका क्रिकेट क्लब दिल्ली करण अंबालाचा वापर खूप चांगला करते. पॉवर प्ले मध्ये त्याला ही टीम आणत नाही. माहिती आहे नंतर जेव्हा फिल्डिंग विखरेल कमबॅक करण्याची क्षमता करण अंबाला ठेवतो आणि ते त्यानं केलंय. 8 धावा फक्त खर्च केलेत. अजून एक वाईड यॉर्कर टाकायचा होता. आता वाईड लाईनच्या बाहेर आहे आणि अंपायरचा इशारा येतोय. एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड वरती जोडली जाईल. ओव्हर द विकेट आले होते आणि आपण पाहताय सेकंड वाईड लाईन आणि वाईड लाईनच्या अगदी मधोमध बॅटर्स तिकडे बरोबर ऑफस्टिकला थांबले होते. त्यामुळे वाईट बॉल देण्यात आला. चांगला निर्णय अंपायरच्या माध्यमातून. अतिशय चांगली आणि क्वालिटी अंपायरिंग ऑल ओव्हर टुर्नामेंट मध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. अजय आवळे सर, संजय भालेराव सर आणि निकाजी सरांच्या माध्यमातून. आज टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये ही नावं देखील आवर्जून घेतली जातात आणि समोर टेनिस बॉल क्रिकेटचा सुपरस्टार करण अंबाला. पुन्हा एकदा लाईन चेक केली जाईल. हा देखील वाईट बॉल. अजून एक एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड वरती ऍड होतीये आणि या एक्स्ट्रा रन काम झालंय. लगातारच्या अगदी आपण पाहताय 2 ज्या अतिरिक्त धावा आल्या ना त्याच्यामुळे अगदी 10ची सरासरी आता मिळाली आहे. बरोबर वाईड लाईन वरती बॉल पडला आणि म्हटलं जातं क्रिकेटच्या पटलावरती लाईन्स बिलॉंग्स टू अंपायर. अंपायर चाहे तो दे या ना दे, वो अंपायर की मर्जी. 59 लॉस ऑफ 5. करण अंबालाचा पुढचा बॉल. यावेळी देखील लाईन खराब. दिशा भरकटलाय मैदानावरती करण अंबाला. मोठ्या प्लेयर्सला देखील अंडर प्रेशर चुका करताना आपण पाहताय आणि हे सगळं कुठे घडलं जिथे मागचा झेल सुटला. म्हणून क्रिकेटच्या पटलावरती म्हटलं जातं एका खेळाडूच्या चुकीचे पडसाद 11 खेळाडूंना त्याची किंमत मोजावी लागते. 60 जे टार्गेट पोहोचवायचं होतं तिथपर्यंत पोहोचलाय. आता एखादा मोठा फटका आला तर एक मोठं लक्ष स्कोर कार्ड वरती लावलं जाईल. सिंगल कंप्लीट आहे. सेकंडचा कॉल एक्स्ट्रा कव्हर वरनं थ्रो दिला जाईल. तोपर्यंत 2 रन कंप्लीट होत आहेत आणि धावफलक 2 ने पुढे जात आहे. 62 लॉस ऑफ 5 आणि या मॅचचा पहिल्या सत्रातला अंतिम बॉल. एका बाजूला टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक मोठा संघ खेळतोय धमाका क्रिकेट क्लब दिल्ली आणि त्यांच्या विरुद्ध खेळतीय मैदानावरती सुमित ढेकले आणि त्याची आर्मी जिद्दीला पेटून उठलेला बालाजी 11 राजकोट. त्यामुळे कुठेही जाऊ नका. हा सामना पैसा वसूल रंगेल. अंतिम बॉल या मॅचच्या पहिल्या सत्रातला. करण अंबालानं केलंय पुनरागमन. 2 षटक करण अंबालानं मैदानावरती टाकली आहेत. पूर्ण झाली आहेत का हा क्वेश्चन मार्क आहे. कारण हा निर्णय आता व्हाईट बॉल साठी टेक्निकल टीम कडे पाठवण्यात आला. DRS घेण्यात आला. थोड्याच वेळात आपल्याला समजेल टार्गेट 63 की इथनं अजून एक बॉल एक्स्ट्रा खेळायला मिळेल, रन्स वाढेल. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं थर्ड अंपायरचा येणारा निर्णय या बॉल नंतर आपल्याला देईल. हा निर्णय येईलच. तोपर्यंत आपण उद्याचा ड्रॉ करत आहोत. मावळ आपचा ड्रॉ होणार आहे. तर मी प्रशांत भाऊ माळसकर साहेब विनंती असेल हा योग्य बॉल आहे तर आपण या ठिकाणी प्रशांत भाऊ आपल्या शुभ हस्ते उद्या मावळ हबचा ड्रॉ केला जातोय. स्वराज्य क्रिकेट क्लब उर्से, अर्थातच अमित भाऊ तरस स्पोर्ट्स फाउंडेशन, त्यानंतर राजहंस क्रिकेट क्लब लोणावळा, श्रीराम क्रिकेट क्लब लोणावळा म्हणजे लोणावळ्याच्या 2 टीम आहेत आणि D11 कोटेश्वरवाडी या 4 संघांमधला रिपोर्टिंग हे सकाळी 9:30 वाजता करायचं आपल्याला. कोणाकोणाच्या मॅच असतील स्वतः प्रशांत भाऊ माळसकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मावळ संघाचे असे प्रायोजक ज्यांनी मावळ संघाला भक्कम पाठिंबा दिला आणि आज मावळ महाराष्ट्रभर नाव करते तर त्याच्या मागे असणारे व्यक्तिमत्व सध्या ड्रॉ करते.
उद्याच्या ज्या 2 टीम म्हणजे पहिली सेमी मावळ हाफची कुणाची असणार आहे त्याच्यासाठीचा ड्रॉ इकडे केला जातोय. राजहंस लोणावळा 9:30 ला आपल्याला रिपोर्टिंग इकडे करायचं, याची नोंद आपण घ्यायची आहे. आणि त्यानंतर D11 कोटेश्वरवाडी, राजहंस लोणावळ्याच्या विरुद्ध D11 कोटेश्वरवाडी. आणि त्यानंतर स्वराज स्पोर्ट्स उर्से, अर्थातच अमित भाऊ तरस स्पोर्ट्स फाउंडेशन उर्से आणि त्यांच्या विरोधात मॅच असेल श्रीराम लोणावळा. हे ड्रॉ असतील, याची नोंद आपण दोन्ही टीमने घ्यायची आणि आपल्याला दिलेल्या टायमाला 9:30 ला रिपोर्टिंग करायचंय. धन्यवाद प्रशांत भाऊ माळस्कर साहेब. जाऊयात मॅचच्या दिशेने. खऱ्या अर्थाने प्रेक्षकांचे कौतुक करू, कारण एवढ्या मोठ्या संख्येने प्रेक्षक आलेत आणि खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने संदीप भाऊ आणि सनीदादाने हे आयोजन केलंय, लोकांनी डोक्यावर घेतलंय. आजच हा माहोल आहे तर उद्या पाय ठेवायला सुद्धा जागा नसणार आहे. त्यामुळे जाऊयात मॅचच्या दिशेने. पाहत राहा 70-70 स्पोर्ट्स आणि ही मानाची स्पर्धा. जाऊयात मॅचच्या दिशेने, जिकडे घमासान गुजरात आणि दिल्ली मधील पुण्यामध्ये सुरू आहे. धन्यवाद. अगदी मोठी मॅच आणि या मॅचचं दुसरं सत्र जसं कॉमेंट्री बॉक्स मध्ये सुरू होईल एकदा नजर टाकूयात बॅटिंग कार्ड वरती. सुमित ढेकले 7 बॉल 16 रनआउट झाले. फरदीन काझी त्याची विकेट मैदानावरती मिळाली. अनुरागला अविनाश राणाच्या कॅच नंतर 8 बॉल 15 वरती तो बाद झाला. प्रथमेश ठाकरेची शिकार झाली करण अंबालाच्या माध्यमातून 0 वरती. आणि त्यानंतर आपण पाहताय प्रदीप पाटील 6 बॉलचा सामना करत त्यानं रन्स बनवल्या मैदानावरती 8. श्रेयस कदमचा फिनिशिंग तर चांगला होता. 11 बॉल 14. पहिला डाव संपला 62 लॉस ऑफ 5. पहला सत्र खत्म होने के बाद रन बने यहाँ से 62 और 63 का टारगेट है. कहीं भी मत जाइए, अगली कहानी क्या होगी और अगली कहानी सुनाने के लिए आते कमेंट्री बॉक्स में करते बदल और इनवाइट करेंगे टेनिस बॉल क्रिकेट दुनिया का एक मशहूर आवाज चंद्रकांत शेट्टी सर की जुबानी. शुक्रिया. स्पर्धेच्या निमित्तानं बंटी शेट सरोदे आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. महेश शेठ भुंडे आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार आदर्श ग्राम गणेगाव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत. हार्दिक असं अभिनंदन. उपस्थित सर्व मित्रपरिवार, आदर्श व्यक्तिमत्व, व्यासपीठावरती असणारी मान्यवर मंडळी, तुम्हा सर्वांचं मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत. आणि मैदानाच्या आतमध्ये जे बॅटर्स येत आहेत त्यांच्यासाठी प्राइज असेल. करण अंबालासाठी प्राइज लावलं जात आहे. लागोपाठचे 3 षटकार सनीदादा हापसे यांच्या वतीनं 1000 रुपयांचं कॅश प्राइज O2 कॉम्बॉक्स. चेक या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत सन्माननीय संदीप भाऊ घोसगे. यांच्या वतीनं प्राइज येते प्रत्येकी षटकार 500 रुपये आणि सनीदादा हापसे यांच्या वतीनं लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1000. आणि दोन्ही बॅटर्सनी नव्हे तर पूर्ण संघामधील कोणत्याही खेळाडून लागोपाठचे 3 षटकार जर ठोकले ना तर इथे मात्र सनीदादा हापसे यांच्या वतीनं 1000 आणि प्रत्येकी षटकार करण अंबालाच्या साठी सन्माननीय मुख्य आयोजक संदीप भाऊ घोसगे यांच्या वतीनं 1000 O2 कॉम्बॉक्स. धन्यवाद. स्वागत आहे सर्व क्रिकेट रसिकांचं. पुण्यामध्ये विद्येचं माहेरघर, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, नाव पुणे. पुणे तिथे काय उणे असं म्हटलं जातं आणि पुण्यामध्ये मात्र एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा रंगताना आपल्याला पाहायला मिळते. पुण्यामधील क्रिकेट, पुण्यामधील खेळाडू, पुण्यामधील टीम या सुद्धा चर्चेत पाहायला मिळतात. आणि पुण्यातील स्पर्धा ज्या चर्चेत असतात तशीच एक स्पर्धा चर्चेत येताना आपल्याला पाहायला मिळते. मॅचला दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. स्ट्राइक वर जर पाहिलं तर प्रिन्स ऑफ तारकेश्वर पश्चिम बंगाल राज्यातील खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याच्याही नावाचा डंका टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये पाहायला मिळतोय. नाव जगत सरकार. आणि नॉन स्ट्राइकला जर पाहिलं तर सध्याच्या घडला टेनिस क्रिकेटमध्ये ज्याच्या नावाचा आहे बोलबाला असा करण अंबाला. तर बॉलिंग साठी देखील जर पाहिलं तर असा एक गोलंदाज ज्याची गोलंदाजी खेळणं तेवढं सोपं नाहीये. इम्रोज खान गोलंदाजीसाठी महागिरी एक्सप्रेस ठाणे महाराष्ट्र. मॅचच्या दुसऱ्या डावाला सुरुवात. 63चा पाठलाग. पहिला बॉल, परंतु ते खेळला जरूर. तिकडे फिल्डर आहे. धाव घेण्याचा प्रयत्न भरतराम होते.
एक चांगली मॅच इकडे पाहायला मिळणार आहे. एका बाजूला ठीक, नक्कीच आपण पाहतोय या स्पर्धेनिमित्त करण अंबाला आपण बॅटिंग करताना पाहतोय आणि त्याच्यासाठी प्राइज येत आहे. सन्माननीय सचिन दादा गवळी यांच्या वतीनं करण अंबालाच्या प्रत्येक धावेसाठी 100 रुपयांचा प्राइज आहे. O2 कॉम्बॉक्स. बॅनरच्या पुढे जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती, आपण बाजूला व्हायचंय. यावेळेला स्टोक जर पाहिलं तर जगात कडून खेळला गेला स्टोक. भरत रामने पकडलेली कॅच. हो 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 हो, काय जबरदस्त सुरुवात, मोठा धक्का दिला इकडे. इस मैच को देखने के लिए वनराज सिंह गोहिल साहब खुद यहाँ गुजरात राजकोट से आ चुके हैं. वनराज सिंह साहब आपका यहाँ तहे दिल से स्वागत करेंगे. और दूसरी तरफ हेमंत जी बनियाल साहब की टीम है. दिल्ली और राजकोट के बीच की ये जंग टेनिस क्रिकेट में पूरे इस वक्त जिस तरह से दोनों टीमों में मैचेस हो रहे हैं, काफी जबरदस्त मैच हो रहे हैं. और 63 रनों का पीछा करते वक्त पहले विकेट का पतन हो चुका है. इमरोज, जब आप विकेट लेते हैं तो सेलिब्रेशन तो बनता है और यहाँ सेलिब्रेशन इमरोज द्वारा. दो ऐसी टीमें हैं, दोनों में भारतीय टेनिस क्रिकेट के बड़े बड़े सितारे हैं. यहाँ स्ट्रोक तो खेलना चाहते थे स्क्वेयर लेग की दिशा में, मगर यहाँ कप्तान सुमित ढेकले ने एक रणनीति बनाई थी जगत के लिए, उस रणनीति में फंस गए. जगत सरकार और मैदान के ऊपर आ चुके हैं सुपर संजू, इस टीम के बेहतरीन बैटर जो इस टीम की नींव रखते हैं और अच्छी बैटिंग करके इस पूरे भारतीय टेनिस क्रिकेट पर छाए हुए बैटिंग के लिए संजू कनौजिया. मगर इमरोज की गेंदबाजी भी बेहतरीन है. पूरा भारतीय टेनिस क्रिकेट इस मैच को देख रहा है पुणे के अंदर. सनी दादा आपसे संतोष और एक अच्छी गेंद हल्के हाथों से इसे ढकेला है और गेंद थर्डमैन की दिशा में जाएगी. संदीप भाऊ घोसगे, दूसरी तरफ सनी दादा आपसे मित्र परिवार के द्वारा ये टूर्नामेंट और पूरे भारत के टेनिस क्रिकेट की नजरें इस वक्त पूना पर लगी हुई है, इस किवड़े गांव पर लगी हुई है, क्योंकि भारतीय टेनिस क्रिकेट के बड़े बड़े सितारे आज पूना के अंदर दाखिल हो चुके हैं. 63 रनों का पीछा करना है, मगर ये प्रोफेशनल क्रिकेट है. दो बड़ी टीमें आमने सामने, राजकोट गुजरात बालाजी क्लब बनाम धमाका क्लब दिल्ली के बीच का ये मुकाबला महाराष्ट्र के अंदर. इमरोज इस बार ऑफ स्टंप के बाहर की ये गेंद थी. पहले तो प्रयास था ऑन साइड में खेलने का, आखिरी वक्त तक इसे ढकेला इस स्ट्रोक को थर्डमैन की दिशा में. 1 रन पूरा करेंगे करण अंबाला. उतना आसान भी नहीं है इधर क्रिकेट खेलना, बड़ा मैदान है और कुछ गेंदे यहाँ काफी अच्छा घुमाव भी देखने मिल रहा है इस वक्त. और कल भी अच्छा क्रिकेट यहाँ हमने देखा. रेड डेविल्स नोएडा टीम क्वार्टर फाइनल में जाके पहुंची है. नेहा 11 दहीवड़ी सातारा, इस टीम ने भी अपनी जगह बनाई है क्वार्टर फाइनल के अंदर. और आज कौन सी दो टीमें होगी क्वार्टर फाइनल में जाने वाली. इस बार बाहर निकलकर खेले, ये स्ट्रॉन्ग जोन है, एक्स्ट्रा कवर में एक्स्ट्रा पावर. सुपर संजू 4 रन. इस मैच को देखने के लिए उमड़ पड़े हैं इस ग्राउंड पर. चारों तरफ दर्शकों का सैलाब आ चुका है. सुपर संजू कनौजिया हल्के हाथों से कवर्स की दिशा में खेलने का प्रयास, मगर वहां राजेश नायडू थे, रन लेने की कोई गुंजाइश नहीं. और यहां डॉट बॉल आता हुआ और इस डॉट बॉल के जरिए 6 रन बने हैं. एक ओवर का खेल खत्म हो चुका है, पहले ओवर का खेल खत्म हो चुका है. 6 रन बने हैं, 1 विकेट का नुकसान यहां धमाका क्रिकेट क्लब दिल्ली और सामने है बालाजी क्लब राजकोट गुजरात के बीच का ये अहम मुकाबला पुणे के अंदर. चेक जे काही मान्यवर आपण पाहतो ज्या ठिकाणी प्रेक्षक राजा स्क्रीनच्या समोर आहे ना, त्यांना विनंती असेल तिथं एका स्क्रीनची वायर गेलेली आहे. स्क्रीन समोर असणारे प्रेक्षक राजा, तुमच्या पायाखालनं एक वायर गेलेली आहे, त्या वायरीकडे थोडंसं लक्ष द्या विनंती असेल. आणि या ठिकाणी एक प्राइज येत आहे. करण अंबालाची जो कोणी गोलंदाज विकेट घेईल ना, त्याच्यासाठी ते प्राइज आहे. आपण पाहतोय 500 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे. कुणाल दादा मोकाशी यांच्या वतीनं ते प्राइज देण्यात येणार आहे, याची नोंद घ्या. आणि कुणाल मोकाशी यांच्या वतीनं नक्कीच ते प्राइज आहे. आणि करण अंबाला यांच्या प्रत्येक धावेसाठी सन्माननीय सचिन दादा गवळी यांच्या वतीनं 100 रुपये, तर लागोपाठचे 3 षटकार
1000 रुपये सनीदादा हापसे यांच्या वतीनं आणि इथे मात्र प्रत्येकी षटकार संदीप भाऊ घोसगे यांच्या वतीनं 500 रुपये आणि सन्माननीय हॉटेल शिवराज ग्रुपचे ओनर आहेत आणि पहिल्या बॉल वरती षटकार जर ठोकला तरी सुद्धा 500 रुपये. ओ टू कॉम्बॉक्स. करण अंबाला, राजू की ये गेंद और पहली गेंद पर बड़ा ही जड़ दिया है करण अंबाला. ये गेंद जाएगी सीमा रेखा पार. षटकार. कुछ दर्शक स्क्रीन के सामने हैं, उनसे भी विनती है आप थोड़ा सा बाजू में हट जाइए. पहली गेंद पर छक्का जड़ा है. 12 रन. पुन्हा एकदा जर याही चेंडूवरती जर षटकार ठोकला तरी इथे मात्र हॉटेल शिवराज यांच्या वतीनं 500 रुपये. इस बार भी गेंद जाएगी तारामंडल में. वाह 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 वाह. करण अंबाला सिक्सर. जर आला तर इथे सनीदादा हापसे यांच्या वतीनं 1000 आणि इथे मात्र साळुंके साहेबांच्या वतीनं आणखीन 500 रुपये. 1000 तर माझ्यापाशी जमा झाले. एटीएम देखील खोललं जात आहे असं वाटतंय. ओ टू कॉम्बॉक्स. पहले ही प्रयास में क्या जबरदस्त आयोजन यहाँ देखने मिल रहा है संदीप भाऊ घोसगे, सनीदादा हापसे मित्र परिवार द्वारा और पूरे क्यूड़े गांव का नाम आज पूरे भारत भर में हो रहा है. ये देखिए दर्शक आ चुके हैं इस मैच को देखने के लिए. काफी मात्रा में दर्शक यहाँ आ चुके हैं इस टूर्नामेंट को देखने के लिए. पूरे भारत भर से बड़े बड़े सितारे. मगर राजू पाल्टी भी कुछ कम नहीं है. राजस्थान अजमेर से बिलोंग करने वाला ये पाल्टी गांव का गेंदबाज राजू. और एक बड़ा हिट लगाने की कोशिश और ये स्ट्रोक फंस गया है. वापस लौटना होगा करण अंबाला को. क्या कैच पकड़ा है इमरोज खान ने. विकेट का पतन. कुणाल दादा मोकाशी यांच्या वतीनं इथं मात्र गोलंदाजासाठी प्राइज होतो. जो कोणी करण अंबाला यांची विकेट घेईल. मला वाटतंय सर त्या ठिकाणी गोलंदाज कोण आहे. राजू यांच्यासाठी, राजू पाल्टी यांच्यासाठी 500 रुपयाचा प्राइज जमा होईल. ओ टू कॉम्बॉक्स. इसके बाद जो मुकाबला होगा 2 लूजर टीमों के बीच होगा. लूजर की मैच इसके बाद खेली जाएगी. करण अंबाला फिर एक बार बड़ा ही स्ट्रोक खेलना चाहते थे मगर उतना टाइमिंग नहीं कर पाए और उसी के कारण आउट होकर वापस लौटना पड़ेगा. अच्छी शुरुआत की थी मगर बड़ी पारी नहीं खेल सके. और दूसरी तरफ करण अंबाला आउट होने के बाद एक अलग आत्मविश्वास बड़ा होगा फील्डिंग टीम का, बालाजी क्लब राजकोट का भी, क्योंकि जगत सरकार और करण अंबाला दोनों बतौर प्रारंभिक बैटर मैदान के ऊपर आए थे और दोनों को वापस लौटना पड़ा है. यहाँ जबकि दूसरा ओवर प्रगति पर है. 18 रन बने हैं. दबाव थोड़ा सा बनाया था पहले ओवर में इमरोज ने और उसका फायदा राजू को भी मिल रहा है क्योंकि रन बढ़ाने की कोशिश थी और उस कोशिश में आउट होकर पैविलियन की तरफ करण अंबाला जा चुके हैं. नए बैटर मैदान के अंदर जो महाराष्ट्र के पालघर डिस्ट्रिक्ट और अर्नाला गांव से बिलोंग करने वाले बैटर, नाम है प्रशांत घरत. 18 रन बने हैं. 2 विकेट का नुकसान हो चुका है. 63 रनों का पीछा करना है. बालाजी क्लब राजकोट गुजरात बनाम धमाका क्लब दिल्ली के बीच का यह मुकाबला. गुजरात और दिल्ली की ये मैच महाराष्ट्र के अंदर. इस बार फुल टॉस गेंद थी. पॉइंट की दिशा में इस गेंद को खेला. वहां दीपक गढ़वी थे. अच्छा प्रयास उनके द्वारा. पॉइंट की दिशा में अच्छी फील्डिंग देखने मिली. फुल टॉस गेंद उसे खेलना चाहते थे पॉइंट की दिशा में प्रशांत, मगर दीपक ने अच्छी फील्डिंग वहां की और सिर्फ 1 रन से ही संतुष्ट रहेंगे. 1 रन से स्कोर आगे जाता हुआ 19 रनों पर. बड़ी प्रतियोगिता, बड़ा टूर्नामेंट पुणे के अंदर, इस क्यूले गांव के अंदर पहली बार पूरे भारत से टेनिस क्रिकेट के बड़े बड़े सितारे आएंगे और पहले ही प्रयास में डे नाइट प्रतियोगिता. ये आसान काम नहीं है मगर संदीप भाऊ और सनी दादा के लिए कोई भी काम मुश्किल भी नहीं है. इस बार स्ट्रोक को खाली क्षेत्र में खेलने की कोशिश और ये गेंद खराब गेंद थी, उसका फायदा उठाया और गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर. 4 रनों के लिए चौका. 4 रन.
निमित्तानं उपस्थित होत आहे. नुकतंच ज्यांचा शुभागमन होत आहे, दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस सन्माननीय नितीन भाऊ वाडेकर आणि त्यांच्या समवेत पाहायला गेलं तर महेश दादा येळवंडे हे मान्यवर उपस्थित होत आहेत. दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत. मान्यवरांना विनंती आहे व्यासपीठावरती येऊन साडा बंडवा. गो टू कॉम्बॉक्स. यस यस, तीसरे अंपायर की तरफ बीमर है या नहीं ये चेक करेंगे तीसरे अंपायर. काफी मात्रा में दर्शक हमारे साथ जुड़ चुके हैं और किसी ने सोचा भी नहीं होगा कि इस मैदान पर इतना बड़ा टूर्नामेंट हो सकता है और उसे देखने के लिए इतनी मात्रा में दर्शक यहाँ आ चुके हैं. पूरे भारत के अलग अलग राज्य से यहाँ खिलाड़ी भी आ चुके हैं. इस वक्त आज के दिन की चारों टीमें चार अलग अलग राज्यों से है. कर्नाटक, बिहार, गुजरात और दिल्ली, चार अलग अलग राज्य से टीम आज यहाँ आई है. स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत गणेश अण्णा भोंडवे. याही मान्यवरांचा या ठिकाणी शुभागमन होतोय. मनपूर्वक मनापासून आदरपूर्वक स्वागत. ओ टू कॉम्बॉक्स. नो बॉल. और एक बड़ा हिट, ये है संजू, ये है सुपर संजू और उसके बैट से आता हुआ है बड़ा धमाका. 6 रनों के लिए सिक्सर. माहितीसाठी एक सूचना येते, जो कोणी बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल टिपेल त्यांच्यासाठी एक ब्रँडेड दर्जाचं टी शर्ट हे आयोजक कमिटीच्या वतीनं भेट देण्यात येणार आहे. याची तुम्ही नोंद घ्या. फक्त बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल टिपणं बंधनकारक असणार आहे. ओ टू कॉम्बॉक्स. काफी मात्रा में दर्शक यहाँ आ चुके हैं. दर्शकों के लिए भी यहाँ बहुत कुछ मिलेगा. पकड़ो कैच और जीतो टी शर्ट और काफी सारे इनाम भी यहाँ आते हुए. संजू बैकफुट पर गए और इस गेंद को काफी अच्छा स्ट्रोक देखने मिला और एक बेहतरीन स्ट्रोक संजू के बैट से आता हुआ. 4 रन. काफी महंगा ओवर साबित हुआ है. 28 रन आए इस ओवर से. हालांकि विकेट आया था करण अंबाला का, मगर 28 रन खर्च किए और उसी के कारण 2 ओवर के बाद रन बने 34. अभी भी 24 गेंदें शेष है. 4 ओवर का खेल है बाकी. 29 रनों की आवश्यकता इस मैच को जीतने के लिए. संजू कनौजिया, प्रशांत घरत मैदान के ऊपर इस वक्त देख रहे हैं हम. 63 रनों का पीछा करना था. यहाँ दूसरे ओवर में काफी मात्रा में रन बने हैं, मगर यहाँ ये मैच छोड़ने वाले नहीं है. सुमित डेगड़े फाइटर है. आज खुद वनराज भाई भी आ चुके हैं, उनका भी हम पुणे में तहे दिल से स्वागत करेंगे. और ये 70-70 स्पोर्ट्स का सब्सक्राइबर मीटर कल 8 लाख सब्सक्राइबर कल पूरे किए थे इसी मैदान के ऊपर और 8,01,000 की तरफ हम बढ़ रहे हैं. सभी का स्वागत है और सभी से विनती भी है, जरूर सब्सक्राइब कीजिएगा. इमरोज गेंदबाजी के लिए हम आभारी है. 70-70 फैमिली, सभी दर्शकों का इतना बड़ा प्यार मिल रहा है और बड़े बड़े टूर्नामेंट इस 70-70 की स्पोर्ट्स पर आप देख रहे हैं और आने वाले समय में भी बहुत सारे प्रतियोगिता टूर्नामेंट आप देख सकते हैं 70-70 स्पोर्ट्स पर. इमरोज बाहर निकलकर कवर्स की दिशा में इस गेंद को खेला. अच्छा फुटवर्क देखने मिला, मगर जब तक इस गेंद को रोकते 1 रन पूरा किया. दूसरे का कोशिश थी मगर रोका है वहां. यहाँ कुछ विकेट जरूरी है, यहाँ से विकेट आने जरूरी है, यहाँ से कुछ डॉट बॉल आने जरूरी है. अगर आते हैं यहाँ विकेट और डॉट बॉल तो मैच में फिर एक बार मजा आ सकता है. जबकि पावर प्ले के अंदर जिस तरह से दिल्ली टीम खेली है, विकेट जाने के बावजूद भी संजू ने जो बैटिंग की है उसी के कारण ये मैच में दिल्ली धमाका भी वापस आ चुकी है. मगर ये प्रोफेशनल क्रिकेट है, किसी भी वक्त गेम घूम सकता है और उसी के लिए बालाजी क्लब राजकोट भी जाने जाते हैं. सुमित का तो वही प्रयास चालू है. यहाँ इस बार ऑफ स्टंप के बाहर की ये गेंद टपा खाने के बाद थोड़ी सी कट होती हुई सुमित के हाथ में जाएगी. रन नहीं मिलेगा. डॉट बॉल. दबाव बढ़ाएगा जब डॉट बॉल आएगा. थोड़ा सा बाहर निकलकर खेलना चाहते थे, आखिरी वक्त कट करना चाहते थे, मगर गेंद ज्यादा घूमी और सीधा सुमित के हाथ में गई.
यही खासियत है इस गेंदबाज की, नाम है इमरोज। और एक अच्छी गेंद, यहाँ कोई जल्दबाजी नहीं कर रहे हैं, यहाँ थोड़ी सी मिक्स फील्ड भी देखने मिली, मगर एक रन पूरा करेंगे हल्के हाथों से। जो दबाव था वो दूसरे ओवर में हटा दिया है और यहाँ हल्के हाथों से सिर्फ गेंद को ढकेला और एक रन पूरा किया। स्कोर जाता हुआ 36 पर 36। 6 ओवर का ये मुकाबला, 63 का पीछा करना है। 2 विकेट वापस लौट चुके हैं सनी दादा हाफ से और संदीप भाऊ गोजगे, इनकी द्वारा ये बड़ी टूर्नामेंट किवड़े गांव के अंदर पूना में। और इस बार थोड़ी सी बाहर की तरफ जाती हुई है गेंद, अच्छा स्ट्रोक तो वहां खेला है, गेंद को रोकने में कामयाब रहे दीपक गढ़वी और जब तक थ्रो आता 2 रन पूरे करेंगे। ये मैच अभी भी खत्म नहीं हुआ है, कोशिश तो जारी रखनी चाहिए। ऑल इंडिया लेवल का क्रिकेट ही ऐसा है, कोई भी टीम निरंतरता से जीत नहीं रही है। प्रोफेशनल क्रिकेट आप देखते हैं तो कब 5-6 टूर्नामेंट अगर एक टीम जीतेगी लगातार तो उसके बाद वापस दूसरी टीम आ रही है, उसको उन्हें भी पराजित हो रही है और बार बार ये पहले नंबर की जो रेस लगी हुई है इधर से उधर घूम रही है। इस बार बैकफुट पर गए, पॉइंट की दिशा में इस गेंद को खेला मगर वहां फील्डर मौजूद है। दीपक थे वहां, काफी मात्रा में 14,000 दर्शक इस मैच का आनंद लेते हुए सभी का हम स्वागत करेंगे 70-70 स्पोर्ट्स के अंदर। 39 रन बने हैं, दबाव बढ़ाने की कोशिश इमरोज द्वारा लगातार जारी है। इमरोज, बालाजी क्लब राजकोट दिल्ली और बनाम दिल्ली। अच्छी गेंद हल्के हाथों से इसे ढकेला। ये काफी अहम ओवर था, संजू को मालूम था और उसी के लिए इस ओवर में ज्यादा प्रयास किए ही नहीं है। ये काफी अच्छा ओवर रहा, 2 ओवर के इमरोज ने और 2 ओवर में अगर देखा जाए तो सिर्फ 11 रन खर्च किए इमरोज ने, 1 विकेट हासिल किया मगर 40 पर ये स्कोर जाके 12 रन दिए, 40 पर ये स्कोर जाके पहुंचा है। अभी भी 18 गेंदें शेष है और मैच जीतने के लिए 23 रनों की आवश्यकता। येणाऱ्या कालावधीमध्ये ग्रामीण धमाका बिग बॅश, ग्रामीण संघासाठीचा सर्वात मोठा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळणार आहे भिवंडीच्या कोण गावामध्ये। 15वी बिग बॅश, 15वी धमाका बिग बॅश आणि ग्रामीण धमाका बिग बॅच हे तिसरं पर्व, ज्यामध्ये पहिला पुरस्कार 12 लाख, दुसरा पुरस्कार 6 लाख आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर 1-1 लाखाचा पुरस्कार सेमीफायनलला सुद्धा असणार आहे आणि मोटरसायकल देखील आपल्याला पाहायला मिळतील 2 ग्रामीण गटासाठी आणि आयकॉन गटासाठी देखील। आणि ज्या वेळेला फॉर्म आला त्याच दिवशी याच्या टीम सुद्धा फुल झालेल्या आहेत, तर आपल्याला स्पर्धा पाहायला मिळेल आणि त्याचबरोबर ग्रामीण स्टार वर्सेस गुजरात स्टार अशी एक प्रदर्शनीय मैच सुद्धा पाहायला मिळेल। 18 गेंदे और 23 रनों की आवश्यकता। गेंदबाजी के लिए आमंत्रित किया गया है विजय पावले, सांगली एक्सप्रेस, महाराष्ट्र के ऐसे खिलाड़ी जिन्होंने अपने नाम पर काफी बड़े बड़े रिकॉर्ड दर्ज किए हैं। गेंदबाजी के लिए विजय पावले, पावले की पहली गेंद आते ही पहली गेंद को भेज दिया है संजू ने तारामंडल में और ये गेंद जाएगी सीमा रेखा पार, 6 रनों के लिए सिक्सर। ये संजू पूरे भारतीय टेनिस क्रिकेट पर छाया हुआ है, दबाव में ज्यादा निखर के आते हैं संजू। 17 गेंदे 17 की आवश्यकता, यहां से डॉट बॉल की आवश्यकता है और इस बार कल से मोड़ दिया स्क्वायर लेग की दिशा में इस गेंद को। 16 गेंदे और अभी भी 16 की आवश्यकता इस मैच को जीतने के लिए। 70-70 की गेंद लगा तो 6 और संजू ने एक बड़ा 6 भी यहां जड़ा और आपको काफी मात्रा में बड़े बड़े टूर्नामेंट में 70-70 की ये लगा तो 6 गेंद भी देखने मिल रही है और इस टूर्नामेंट में भी पुणे के अंदर हो रही है टूर्नामेंट। ज्या क्षेत्ररक्षकांनी आपण ज्या पाहिलं प्रेक्षक राजाने झेल घेतलाय त्यांना विनंती असेल, नेक्स्ट झेल घेतलाय त्यांना विनंती असेल व्यासपीठावरती या। विजय, ओ धीमी गति से इस गेंद को किया, यही ब्रह्मास्त्र है विजय पावले इनका। लेन पर किया इस गेंद को, थोड़ा सा आगे रखा था, वहां से धीमी गति से थोड़ा सा अंदर की तरफ किया इस गेंद को। डॉट बॉल, हर एक डॉट बॉल थोड़ा सा दबाव क्रिएट कर सकती है बैटर के ऊपर। 15 गेंदे और 16 रनों की आवश्यकता, ये मैच खत्म नहीं हुआ, विकेट की आवश्यकता है और डॉट बॉल की भी। ओहो हो, और
और एक बेहतरीन गेंद बैकफुट पर जाकर पॉइंट की दिशा में खेलना चाहते थे, इस बार रफ्तार थोड़ी सी ज्यादा रखी थी। ये वेरिएशन इनकी खासियत है विजय पावली इनकी, वही टप्पे पर और वही एंगल से, मगर यहां जो गति थी वो कम ज्यादा थी और उसी के कारण लगातार 2 बॉल पर यहां रोक कर रखा है प्रशांत घरत को। ये प्रोफेशनल क्रिकेट है, यहां हार किसी को मंजूर नहीं है, हर किसी को फाइट करनी है आज पुणे के अंदर। इस बार भी एक अच्छी गेंद यहां, मगर वहां रन लेने की कोशिश कामयाब रही। पहले गेंद पर छक्का जड़ा था संजू कनौजिया ने, मगर उसके बाद विजय ने भी कमबैक किया है। ये दर्शक जिन्होंने कैच पकड़ा है और उनके लिए ये टी शर्ट यहाँ माजी नगरसेवक सन्माननीय गणेशदादा भोंडवे यांच्या हस्ते आपण त्या प्रेक्षक राजाला सन्मानित करतोय। मावळ स्पोर्ट्सचा असणार एक ब्रँडेड टी शर्ट देऊन त्यांना सन्मानित करण्यात येते। O2 कॉम्बॉक्स। एक बड़ा संघर्ष, बड़ा मुकाबला, बड़ा मैच। संजू के बैट से आता हुआ ये स्ट्रोक, अच्छी फील्डिंग वहां देखने मिली भरत राम द्वारा, जो सोमनाथ के खिलाड़ी है, और अच्छा थ्रो भी देखने मिला। पहली गेंद पर छक्का जरूर जड़ा, मगर उसके बाद कमबैक हुआ और उसी के कारण देखते देखते 4 ओवर का खेल खत्म हो चुका है। 49 रन बन चुके हैं। अभी भी इस मैच को जीतने के लिए 12 गेंदें और 14 रनों की आवश्यकता। हमने कल से इस टूर्नामेंट में जो मैचेस देखे हैं, काफी बढ़िया मैचेस यहाँ हुए हैं। यहाँ ये विकेट बॉलर के लिए भी है और बैटर के लिए भी है, तो ये मुकाबला यहां से अभी भी बना हुआ है। एक तरफ वनराज सिंह गोयल साहब बालाजी क्लब राजकोट गुजरात से बिलोंग करने वाले यहां दाखिल हो चुके हैं, और दूसरी तरफ हेमंत जी बनियाल साहब की टीम धमाका क्लब दिल्ली। 2 बड़ी टीमें भारत की इस वक्त आमने सामने पुणे के अंदर, मगर कल भी यहां काफी अच्छा क्रिकेट देखने मिला। रेड डेविल्स नोएडा और नेहा 11 दहीवड़ी सातारा, एक लोकल टीम थी यहाँ की। पुणे और सातारा के खिलाड़ी मगर क्या क्रिकेट खेला है, उनकी तो सराहना जरूर होगी। और संजू के बैट से आता हुआ ये स्ट्रोक कवर्स की दिशा में खेला, श्रेया से वहां, और एक रन से स्कोर आगे। राजेश नायडू, जिन्हें गांधीधाम एक्सप्रेस के नाम से जाना जाता है, कांडला गांधीधाम और पूरे राजकोट सौराष्ट्र में काफी मशहूर है ये खिलाड़ी। सब्सक्राइबर मीटर आगे जाता हुआ, अभी भी इस मैच को जीतने के लिए 11 गेंदे और 13 की आवश्यकता। ठीक, स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होत आहेत भूषण दादा आवटे, प्रतीक दादा दिवसे, हे संपूर्ण मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचं देखील मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत। O2 कॉम्बॉक्स। कल के दिन 3 बजे पहला क्वार्टर फाइनल खेला जाएगा। आज के बी ग्रुप का टॉपर और कल का जो बॉटम था दहीवड़ी टीम सातारा, उसके साथ आज के जो टॉपर टीम है वो खेलेगी कल के दिन 3 बजे। राजेश नायडू प्रशांत के लिए, ओहो राजेश की ये गेंद थोड़ी सी धीमी गति से आई, कट हुई, विकेट कीपर की दिशा में जाती हुई। ये मैच खत्म नहीं हुआ। 2 बड़ी टीमों के बीच का ये संघर्ष पुणे के अंदर। हम आभारी है सनी दादा के और संदीप भाऊ के भी, काफी बढ़िया आयोजन। राजेश नायडू, ओहो राजेश की और एक बेहतरीन गेंद, और एक बेहतरीन गेंद, क्या गेंदबाजी कर रहे हैं। पूरे कच्छ में, पूरे कांडला में, पूरे गांधीधाम में राजेश नायडू नाम का ब्रांड चलता है, और बैक टू बैक 2 गेंदे, यहां थोड़ी सी बाहर काटी, मगर प्रशांत भी कुछ कम नहीं है। अच्छे खिलाड़ी है, जवाब देना जानते हैं, और आज दिल्ली टीम में खेल रहे हैं तो उन्हें भी जवाब देना होगा। पूरे पालघर की निगाह है इनके ऊपर भी है, पूरा अरनाला गांव भी देखता होगा प्रशांत की ये बैटिंग। ओहो, और एक लगातार तीसरी गेंद यहां डॉट की है राजेश नायडू ने। दर्शकों, ये गेंदबाजी अगर पसंद आई हो, एक बार जोरदार तालियां हो जाने चाहिए। एक जबरदस्त मुकाबला। अभी भी मैच जीतने के लिए 8 गेंदे और 13 रनों की आवश्यकता। इन दोनों टीमों के बीच जो मुकाबले होते हैं अच्छे ही होते हैं। फिर एक बार प्रशांत के लिए ये पटकी हुई गेंद थी, खराब गेंद, और उसे भेज दिया सीमा रेखा पार। चार
राजेश की ये गेंद उसे सामने की दिशा में खेलने का प्रयास रहा है, एक रन वहां मिलेगा, दूसरे की कोशिश और क्या दौड़े हैं दोनों खिलाड़ी और 2 रन। दूसरी का प्रयास कॉल था संजू का और अगर डायरेक्ट हिट होता और पहले प्रयास में इस गेंद को राजेश नायडू पकड़ते भी तो यहां संभावना होती थी रनआउट की, मगर देखते देखते ये ओवर खत्म हो चुका है। मिला जुला रहा ये ओवर, सिर्फ 7 रन खर्च किए और आने वाले आखिरी ओवर में इस मैच को जीतने के लिए 7 रनों की आवश्यकता। 6 गेंदे और 7 रन। एक तरफ है गुजरात, एक तरफ है दिल्ली, एक तरफ है वनराज भाई, दूसरी तरफ है हेमंत जी बनियाल साहब। तो दोनों के बीच का ये जबरदस्त घमासान महाराष्ट्र और पुणे के अंदर। MS धोनी गंगावती टीम के कप्तान, आपको टॉस के लिए रेडी रहना है और इस मुकाबले में जो भी टीम हारेगी उसके साथ तुरंत मुकाबला MS धोनी गंगावती इस टीम का खेला जाएगा। 70-70 की ये गेंद अगर आपके शॉप के लिए, आपके टूर्नामेंट के लिए आपको चाहिए तो जरूर कांटेक्ट कीजिएगा 7506167947 पर। आखिरी ओवर बाकी है और गेंदबाजी के लिए विजय पावले। अगर ये मैच विजय पावले जिताते हैं तो भरत सेठ वाडेकर और नथु दाभाडे इनकी ओर से 2000 रुपए का इनाम भी होगा। संजू कनौजिया उनके साथ प्रशांत है, मगर सामने है सांगली एक्सप्रेस विजय पावले। विजय पावले सांगली से बिलोंग करने वाले खिलाड़ी है और कल भी हमने सुपर ओवर देखा था, देखेंगे। और महाराष्ट्र के लिए लेदर बॉल क्रिकेट खेलना सभी का सपना होता है और विजय पावले ने यह करके दिखाया। MPL में भी काफी जबरदस्त परफॉर्मेंस उनका रहा था, पिछले साल जबरदस्त अच्छा रहा उनके लिए, बड़ी बड़ी टूर्नामेंट खेली और आज भी ये हरफन मौला खिलाड़ी गेंदबाजी के लिए। अच्छी गेंद सामने की, ओहो अच्छी फील्डिंग, पैर से रुकाया इस गेंद को। यह मैच खत्म नहीं हुआ, काफी मात्रा में दर्शक इस मैच का आनंद ले रहे पूरे भारत से। 18,500 दर्शक इस मैच का आनंद उठाते हुए। एक तरफ है दिल्ली का संजू और एक तरफ है महाराष्ट्र के सांगली 32 सिराळा और मांगलेगाव का स्टार। गेंदबाजी के लिए विजय पावले। आपण पाहतोय नक्कीच गोलंदाजासाठी आणखीन एक प्राइज येते रविराज गाडे यांच्या वतीनं। मॅच जिंकवून दिली तर 500 रुपयांचं प्राइज आहे। ओ टू कॉम्बो विजय की ये गेंद जड़ में करने की का प्रयास जरूर था, वहां भरत राम है, 1 रन पूरा किया, दूसरे की कोशिश और जब तक थ्रो आता 2 रन पूरा करेंगे। जबरदस्त घमासान, जबरदस्त मैच चलता हुआ, 4 गेंदे और 5 रनों की आवश्यकता। ये मुकाबला हम ही जीतेंगे, ऐसा दोनों टीम यहां कहती हुई। एक तरफ है बालाजी, एक तरफ है धमाका, एक तरफ है गुजरात, एक तरफ है दिल्ली और मैच है पुणे में। आखिरी 4 गेंदे और मैच जीतने के लिए 5 रनों की आवश्यकता। काफी मात्रा में दर्शक भी हमारे साथ जुड़ते हुए इस जबरदस्त क्रिकेट का आनंद लेते हुए। विजय की ये गेंद हवाई यात्रा के लिए और भरत राम ने कैच पकड़ा है। ये मैच खत्म नहीं हुआ, मैच ऑन है, विकेट का पतन और नो चेक करना है और स्टेपिंग है या नहीं। क्या मुकाबला चल रहा है, गुजरात राजकोट और सामने है दिल्ली, उनके बीच का यह संघर्ष। और पूरे टेनिस क्रिकेट में फिलहाल तो इन दोनों टीमों में भी जब भी मैच होते हैं देखने लायक होते हैं और वही मुकाबला यहाँ चल रहा है। और उसी के कारण दर्शक मैदान में दर्शक 70 स्पोर्ट्स पर भी 19,000 करीब 20,000 दर्शक यूट्यूब पर भी जुड़ चुके हैं हमारे साथ। ये है टेनिस क्रिकेट, ये दीवानगी है टेनिस क्रिकेट की। इस मैच को देखने के लिए पुणे सिटी नहीं, पिंपरी चिंचवड नहीं, कोई मावल से आया है, कोई हवेली से आया है, कोई खेड़ से आया है, कोई मूसे से आया है, कोई भोर से आया है, अलग अलग तालुके से, तहसील से भी यहां दर्शक आ चुके हैं। और ये गेंद सही थी और मुकाबला जा चुका है अभी आखिरी पड़ाव पर। क्या घमासान चल रहा है, अभी भी मैच जीतने के लिए 3 गेंदे और 5 रनों की आवश्यकता। कुछ दर्शक चाहेंगे कि ये मुकाबला दिल्ली जीते, कुछ दर्शक चाहेंगे कि ये मुकाबला गुजरात राजकोट जीते, मगर जो क्रिकेट के चाहने वाले यही चाहेंगे कि ये मुकाबला टाई हो जाए और सुपर ओवर हमें देखने मिले।
3 गेंदे और 5 रनों की आवश्यकता। सुपर डुपर हिट मुकाबला, जबरदस्त क्रिकेट, ये प्रोफेशनल क्रिकेट है। ठीक, या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत स्वराज्य क्रिकेट क्लब उर्से मावळ आणि त्यामधले असणारे खेळाडू आकाश शिंदे, जय सईद, मयूर बिलारी हे या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचं देखील मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत। ओर टू कम बॉक्स। 3 गेंदे शेष है और मैच जीतने के लिए 5 की आवश्यकता। दर्शकों के लिए भी यहाँ बहुत कुछ है। 20 रुपए में आपको एक कूपन मिलेगा और उसके जरिए लकी ड्रॉ के जरिए आप साइकिल जीत सकते हैं। और 21,000 दर्शक हमारे साथ जुड़ चुके हैं। सभी दर्शकों का हम स्वागत करेंगे। मैदान के ऊपर भी काफी मात्रा में दर्शक, मगर सभी दर्शकों से विनती करना चाहूंगा, एक बार जोरदार तालियां इस मैच के लिए। काफी बड़ा संघर्ष यहां देखने मिल रहा है और जब तक तालियों की आवाज नहीं आती, शोर नहीं होता, सीटियां नहीं बजती, तब तक मजा नहीं आता। और यहां जबरदस्त क्रिकेट हम देख रहे हैं। एक तरफ बालाजी क्लब राजकोट गुजरात और दूसरी तरफ धमाका क्रिकेट क्लब दिल्ली। मैदान के अंदर मिस्टर JPL विश्वजीत ठाकुर, भारतीय टेनिस क्रिकेट का एक टॉप ऑलराउंडर बैटिंग के लिए, मगर गेंदबाज भी वैसे ही है। महाराष्ट्र के 2 टॉप ऑलराउंडर इस वक्त आमने सामने। पहली गेंद पर अच्छा स्ट्रोक तो जरूर खेला है, सामने की दिशा में ये गेंद जाएगी। 1 रन पूरा, दूसरे का प्रयास और रनआउट के जरिए विकेट यहां आ चुका है। क्या नाटकीय परिवर्तन यहां इस मैच में हो रहा है, जबरदस्त। अभी ऑल बसनं आता जी विकेट घेतली आणि इथून पुढं जेवढा विकेट जाईल ना त्याच विकेटसाठी साळुंके साहेबांच्या वतीनं शिवराज ग्रुपच्या वतीनं 500 रुपयांचं प्रत्येक विकेटसाठी प्राइस आहे। ओ टू कम बॉक्स। बैट्समैन नेम प्लीज। सुरेश भट्ट। हाँ, सुरेश भट्ट यहां आ चुके हैं बैटिंग के लिए। देखना होगा, अभी भी 2 गेंदे शेष है और मैच जीतने के लिए 4 रनों की आवश्यकता। क्या मुकाबला हो रहा है, यही तो खासियत है प्रोफेशनल क्रिकेट की। अगर विजय पावले मैच जिताते हैं तो उनके लिए काफी मात्रा में यहां प्राइजेस भी आ चुके हैं। 4 विकेट वापस लौट चुके हैं। 2 गेंदे 4 रनों की आवश्यकता। अगर ये बेहतरीन मुकाबला हम देख रहे हैं इस वक्त, 70-70 के जरिए भी काफी मात्रा में दर्शक हमारे साथ जुड़ चुके हैं। 23,000 दर्शक 70-70 स्पोर्ट्स पर इस वक्त ये बड़ा मुकाबला देख रहे हैं। 2 गेंदे और 4 रनों की आवश्यकता। प्रशांत गरज, सुरेश भट्ट, विजय पावले गेंदबाजी के लिए कड़ा संघर्ष, एक बड़ा मुकाबला। ये प्रोफेशनल क्रिकेट है। दिल्ली बनाम राजकोट गुजरात। विजय की ये गेंद उसे सामने की दिशा में खेला, 1 रन पूरा करेंगे और यहां ओहो मिक्स फील्ड हुई और ये मुकाबला, जबरदस्त मुकाबला देखने मिला। दबाव बनाया था, मगर ये मैच म्हणतात ना, चुकीला माफी नाही। काय प्रयत्न केले होते विजय पावलेने, परंतु इकडे थोडीशी चुकी झाली आणि नक्कीच या ठिकाणी नाराज तर असणार, कारण हा सामना हरावा लागलेला आहे। परंतु मॅच चांगली झाली आहे। पुणेकरांना विनंती आहे, दोन्ही टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। पैसा वसूल मैच, पैसा वसूल क्रिकेट। आणि तरी सुद्धा या ठिकाणी नथू दाभाडे आणि भरतदादा वाडेकर यांच्याकडून विजय पावले यांना 2,000 रुपयाचा पुरस्कार दिला जाणार आहे। काय मॅच सनी दादा, संदीप भाऊ, आयोजन मात्र प्रेक्षकांनी सुद्धा डोक्यावर घेतलाय आणि युट्यूबला सुद्धा जबरदस्त मॅच पाहायला मिळाली। टॉस साठी यायचं दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असणार आहे। टॉस करण्यासाठी आम्ही या ठिकाणी विनंती करतो सन्माननीय गणेश दादा भोंडवे या मान्यवरांना विनंती असेल टॉस करण्यासाठी आपण या ठिकाणी आपल्या हस्ते टॉस केला जातो।